पंत पंत अमात्य हो काय झालं? कोणाचं खलित आहे? तसं काही महत्वाचं नाहीये. जाधवरावांनी काही खलिते धाडले होते बाळराजांच्या बारशासाठी. त्याचं काय? ते अभिनंदनासाठी असे येतात खलिते अधूनमधून. आम्ही येतो राणीसाहेब. बारशाच्या तयारीसाठी अजून काय राहिले का ते पाहावं लागेल. येतो. ऐका शाहूबाळ, कर्म तर प्रत्यक्ष भगवंताला देखील कधीही चुकलेलं नाही. भगवद्गीतेमध्ये भगवंत काय सांगतात? नमे पार्थास्ति कर्तव्यम त्रिषु लोकेषु किंचनम नानवाप्तम वाप्तम्यम वर्म एवच कर्माणि. भगवंत प्रकट होतात ते देखील कर्म मार्गानेच. असा आणखीनही एक संस्कृत श्लोक आहे. कर्मफल यदाचरित कल्याणी शुभवा यदि वा शुभम तदवे लभते भद्रे कर्ता कर्मज मातमनः. जसं आपलं कर्म असेल तसंच फळ देखील मिळेल. कडुलिंबाचं बीज पेरून आंब्याची पैदास घेता येत नाही कधी. म्हणून म्हणतात जसं पेराल तेच उगवेल. बहुत खूब, बहुत खूब. अच्छी सीख है, लेकिन कैसा फल कैसा कर्म. आपने तो अच्छे कर्मों के बीज ही बोए होंगे ना. फल क्या मिल रहा है? आप हमारी मजलिस पर आप मुलाजिम बनकर रहती हैं. आम्ही इथे राहतोय ते आमचं कर्मफळ नाही, तुमच्या दुष्कर्माचे घडे भरण्यासाठी आलेलो आहोत. लवकरच तुमच्या पापाचा हिशोब होईल. असं अचानक सदर भरवण्यामागचं प्रयोजन काय? राजे, नव्या मोहिमा आखाव्या लागतील. मात्र हौजेमध्ये भ्रांत आहे. का? राजे, पावसाळ्याचे दिवस म्हणजे सुगीची घाई. नव्या मोहिमांवर रुजुवा सांगायला सरसेनापतीच नाहीत. राजे, सरसेनापतींची निवड आपण जोपर्यंत करत नाही तोवर ही अंधाधुंदी अशीच चालू राहील. आम्हालाही असंच वाटतं. जाधवरावांना सरसेनापतीपदी निवडावं तेच रास्त आहे. मात्र जाधवरावांनी आता संताजीराव गेल्याचं दुःख बाजूला ठेवून उठायला हवं. पंत अमात्य शंकराजी पंत या, आपलीच वाट पाहत होतो. सदरेवर एवढा महत्वाचा खल असता एवढा उशीर का व्हावा? राजे, उशीर झाला. आपला निरोप समजायला आणि माणसंही समजून घ्यायला क्षमा असावी. हरकत नाही. जाधवरावांना सरसेनापतीपदी निवडावं असा आमचा विचार आहे. आपलं काय मत? आमचा विचार खूप वेगळा आहे राजे. आधी अस्तिनीतले निखारे शोधा. विश्वासघातकी लोकांचा सुळसुळाट वाढला इथे. यांना आधी चाप बसवायला हवा. राजांसमोर हे आत्ता उघड करावं का? बोला. आपण असे गप्प का? पण राजे,
आपला निर्णय योग्य आहे. आपण त्याची तातडीने अंमलबजावणी करावी. हो ना, सरसेनापतींची गरज आहेच. नाहीतर गद्दारांचा सुळसुळाट वाढेल इथं. हकीम जी, अब्बूजान पर कोई दवाई असर ही नहीं कर रही है. बढ़ती उम्र का असर दवाओं से ज्यादा है. हमारे हाथ में क्या है शहजादी? वैसे कोई बीमारी भी नहीं है इन्हें. तो बस बीती बातों की उम्मीद इन्हें सताने लगी है और ये सनक काबू में लाना नामुमकिन है. या अल्लाह, बस दिमाग में चल रहे फसाद कम हो जाए. अब कैसे हालात हैं इनके? जो भी है ठीक ही है शहजादे. शहजादी साहिबा, कुछ दवाओं के बारे में बात करनी है. आप जरा बाहर चलेंगे? अब्बूजान, हमें गिरफ्तार मत कीजिए, हमें गिरफ्तार मत लीजिए. अब हुजूर शांत हो जाइए. अब्बू कुछ मत करना हमें. क्या हुआ अब्बू को? सठिया गए हैं. शहजादे, हमसे कह रहे हैं कि गिरफ्तार मत कीजिए. गिरफ्तार मत कीजिए. गिरफ्तार हम नहीं करेंगे अब्बू आपको. अब्बू शांत हो जाइए. ऐसा कुछ नहीं होगा. नहीं, हम जानते हैं, हमें तो मारना चाहते हैं. खबरदार दो हमें कैद किया खबरदार दो. अरे लेखावर काय करता? अरे उतरवा खाली, सोडा. अहो, आता फक्त खांद्यावर घेतला आहे. 12 मावळात हत्तीवरून मिरवणूक काढायला पाहिजे तुमची. उगाच मोहीम मारली नाही तर कसला पराक्रम मी केला नाही. हा पराक्रम काय नुसता रणांगणावर होतोय काय? आणि रणांगणावर होईत असेल तर त्या पराक्रमाला भी मानाची जोड मिळाली आहे. रावजी, तुम्ही सरसेनापती होणार अशी सदरेवरनं खबर आली आहे. काय केल्या पराक्रमाचं चीज झालं राव. आता नुसतं मानानं मिरवायचं. भैरावजी, तुम्ही नुसतं पद घ्या, बरं काय करायचं ते आम्ही बघून घेऊ. जे आमची शिपाईगिरी बी थांबल आणि आम्ही बी सुभेदार म्हणून मिरवू. हा म्हणजे आता तुम्ही मनावर घेतलं तर. अरे मनावर काय घ्यायचं? अरे रावजी आपल्याला 1-1.5 हजारी सरदारकी बी देतील. काय रे? होय, आता माग हटायचं नाही. रावजी, आता पतूर लई खस्ता खाल्ल्या ती. अहो, आता जर मान नाही घेतला तर मग काय सरणावर घेणार होय? अरे खंडू, आज पोतर ज्यांची लायकी बी नव्हती ती शिपुर्डी बी आपल्या मोर पगडी बांधून मिरवली आणि आपण काय घोडं मारलंय. मग या समजाचा हिशोब घ्यायचा आता. रावजी, तुम्ही सरसेनापती व्हायलाच पाहिजे. लेखा हो, पद काय नुसती दुसऱ्यांवर कुरगोडी करायला मिळवायची का? का स्वतःचा स्वार्थ साधायला नुसतं मोरं धावत राहायचं? थोरल्या महाराजांची शिकवणी सरला सगळा. अरे इथं हसत हसत ज्यांनी जीव उधळला त्यासनी कुठली पद होती? काय बी नाही. आमासी नाही त्याच्या माहिती. पद संताजीरावांचं होतं आणि कायम त्यांचंच राहील. जरी राजांची आज्ञा झाली आणि ते पद आमच्याकडे आलं तरी ती संताजीरावांची अमानत. दामात्य, जी राणी साहेब, आम्ही सकाळपासून पाहतो आहोत. आपण कसल्या तरी चिंतेत झुरता आहात. चिंता? छे छे, असंच काही नेहमीच. राजे आजारी आणि त्यात अमात्य हेच कारण नाहीये.
जे काही असेल ते आमच्या समोर यायला हवं. मोकळेपणाने बोला. पहा खंडोपंत पहा, हे असं अस्वस्थतेचं ओझं घेऊन आम्ही वावरतो आहोत आज. अमात्य असं करतील विश्वास नाही बसत. अहो, आमचाही नाही बसला हो खंडोपंत विश्वास. पण मग विचार केला, हा खलिता खोटं बोलतोय का? आंबा शंकराची असा लगेच तर्क काढून चालणार नाही. याविषयी राणी साहेबांशी बोलायला हवं. हो ना, आमच्याही मनात तोच विचार आला की हा खलिता आल्या क्षणी राणी साहेबांच्या समोर नेऊन ठेवावा. पण नंतर म्हटलं की हा शंकराची चुगल्या करतो, आगीत तेल होतो, असं शिक्कामोर्तबच होऊन जाईल आमच्यावर. आपण योग्य तेच केलं. प्रकरण खूप गंभीर आहे. राणी साहेबांपासून लपवून नाही चालणार. आपण एक काम करा, आमच्या सोबत चला. धर्मसंकट आहे राणी साहेब. नाही, आमच्यात वादविवाद असले तरी शंकराजी या थराला जातील असं वाटलं नव्हतं. थेट औरंगजेबाशी हात मिळवणी. तुमचा ठाम विश्वास आहे. हा, आता पुरावा हाती मिळाला तर कोणीही विश्वास ठेवेल. कोणीही ठेवेल, पण आम्ही नाही. राणी साहेब, पंत, ह्या अशा कागदी भेंडोळ्यांपेक्षा आम्ही माणसांचं मन वाचणं जास्त रास्त समजतो. तरी आपण म्हणता आहात तर आम्ही यथायोग्य चौकशी करू. राणी साहेब, खंडोपंत, आपण इकडे. आपलीच भेट घ्यायची होती. आपण इथे आहात कळलं तर थेट इथेच आलो. बरं शंकराजी पंत, आम्ही आपल्याला नंतर भेटू. राणी साहेब, प्रकरण गंभीर आहे म्हणून त्वरेने आलो आहे. आत्ताच सोक्षो मोक्ष लागला तर बरं होईल. पंत, आपण आत्ताच काही पुराव्याच्या आणि विश्वासाच्या गोष्टी बोलत होता. तर मग आम्हालाही या पुराव्यावर विश्वास ठेवावा लागेल. राणी साहेब, हे सारं खोटं आहे हे माहिती आहे आम्हाला. आमचा तुम्हा दोघांवर पुरेपूर विश्वास आहे. आबासाहेबांच्या तालमीत तयार झालेली मंडळी इतकी कच्ची आणि तकलादू असणार नाहीत. परस्परांमध्ये हेवे दावे मतभेद असतील, पण त्यासाठी स्वराज्यपणाला लावणार नाहीत. तुम्हा दोघांचाही यावर विश्वास बसला कारण तुमच्या दोघांच्या मनात गैरविश्वास होता. आमचं तसं नाहीये.
माफी असावी राणी साहेब. पंत, जिथे धूर असतो तिथे आग असतेच असं म्हणतात. आणि त्या औरंगजेबाला इथे गैरविश्वासाचा धूर दिसला आणि तेल ओतायला वाव मिळाला. खरंच राणीसाहेब, चुकलंच आमचं. चुकलं असं म्हणता येणार नाही, कारण या अशा काळातही तुम्हा दोघांनी जो संयम दाखवलाय तो कौतुकास्पद आहे. स्वराज्याचा कारभार तुमच्यासारखे निष्ठावंत सांभाळताय हे आमचं भाग्य आहे. समझने की कोशिश कीजिए शहजादे, अब्बू जान की उम्र हो गई है. उम्र हो गई है, उम्र हो गई है तो फिर यूं बच्चों सा बर्ताव क्यों कर रहे हैं अब्बू जान? शहंशाह है, कुछ तो लिहाज करें. हालात बिगड़ रहे हैं शहजादे. जानते हैं कैद हम भुगत कर आए हैं, हमदर्दी हमें मिलनी चाहिए, लेकिन यहाँ अब्बू जान को लगता है कि हम उन्हें कैद करने की कोशिश कर रहे हैं. ये हम पर कैसे इल्जाम है जीनत आपा? शहजादे, हम थोड़ा थोड़ा समझने की कोशिश कर रहे हैं. वो येसुबाई है ना, वो गीता का पारायण करती है. उसमें कर्म का नुस्खा लिखा है. हम जो कर्म करते हैं उसका फल हमें इसी जन्म में भुगतना पड़ता है. जिल्लेलाही ने उनके अब्बा हुजूर को उनके अंतिम समय में कैद में रखा था. शहंशाह हिंदुस्तान, परवरे मसीहा, शहंशाह शाहजहां को मरते समय इतनी जिल्लत भुगतनी पड़ी थी कि पूछिए मत शहजादे. हमें तो लगता है आज उसी का नतीजा हम देख रहे हैं. अब्बू जान को लगता है उनके शहजादे उन्हें कैद में रखकर उनके वैसे ही हालात करेंगे. या अल्लाह, रहम कर, हमें इस जिल्लत से छुटकारा दिला. इतने पानी में क्या गोते लगाओगे? ज्यादा पानी नहीं मिलेगा, इसी में नहाओ, वजू करो, सब कुछ करो. अब आप शहंशाह नहीं हो, आपकी कोई नहीं सुनेगा. अब हम शहंशाह है. नहीं, काम बख्श नहीं हम पे जुल्म मत ढाओ. काम बख्श ये कौन है तो हमारी मजलिस में आकर हमें धमका रहा है? सिवा को खत्म कर दो, कैद कर दो, खत्म कर दो. कमक नामाकुल कैसे भाग गया, तो कैसे भाग गया वो. अब संभा को भागने मत दे. वो कर रहा है बहुत अच्छे, माशाल्लाह. आपने उम्र ठोको, अपनी एडी तले कुचल दी. ये कौन औरत है जो हमें चुनौती दे रही है? खत्म करो उसे, ताराबाई को खत्म करो. खत्म कर देंगे तुम्हें हम, ताराबाई, खत्म कर देंगे तुम्हें. एवढंच बोलत आलायस तू आयुष्यभर. स्वतःचं बोट वर उचलू शकत नाहीस तू, आमच्यावर काय वार करणार? जरा बघ काय अवस्था करून घेतलीस तू स्वतःची. ज्याची आपल्याच देहावर हुकूमत नाही तो जगावर काय हुकूमत गाजवणार? एका हाती कुराण
दुसऱ्या हाती तलवार घेऊन आलास तू इथं. पण आज तुला वाचवायला कुराणही नाही आणि तलवारही नाही.